पप्पा, हा बेटा. हे विमान अपघाताची चौकशी तर होते, पण ह्याच्या पुढे नेमकं काय होतं? ओके. काय होतं बेटा, प्रत्येक वेळा जेव्हा विमानाचा अपघात होतो, म्हणजे आतापर्यंत देशामध्ये अनेक अपघात झालेले आहेत, त्या अपघाताची चौकशी म्हणजे DGCA तर करतच, परंतु EAAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, ही जी नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत जी यंत्रणा आहे, जी स्वतंत्रपणे या दोन्ही यंत्रणा काम करतात, यांच्या मार्फत या अपघातांची चौकशी होते. आताही अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू झालेली आहे. दिल्लीहून ही जी टीम आहे, तपास पथक जे आहे, हे क्रॅश साईटवर म्हणजे बारामतीच्या ठिकाणी जिथे अपघात झाला त्या ठिकाणी रवाना झालेले. फॉरेन्सिक तपासणी त्याची होते आहे आणि विमान ऑपरेटरच्या दिल्ली येथील ऑफिसमध्येही याची स्वतंत्रपणे चौकशी चालू आहे. दुसरी गोष्ट ही आहे बेटा की म्हणजे याची ED म्हणून म्हणजे अकस्मात मृत्यू ह्या सगळ्या 5 जणांचा म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी सुद्धा याची नोंद घेतलेली आहे आणि त्यांचाही तपास होतो आहे. दुसरी गोष्ट आणखी म्हणजे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारकडून सुद्धा याची चौकशी होते. आणि तुझा जो प्रश्न आहे की अशा अपघातांच्या चौकशीचं पुढं काय होतं, आता विषय असा आहे बेटा की हे षडयंत्र आहे का याच्या संदर्भामध्ये एक तपास केला जातो. आणि खास करून हा मुद्दा असण्यापेक्षा ज्या यंत्रणा आहेत तुला मी जे सांगितलं ते या अपघाताची कारणं शोधतात की हा अपघात का झाला, त्याचं कारण काय आहे. याच्या पूर्वी जे अपघात झाले बेटा की सगळ्यात मोठा अपघात जो तुला आत्ता रिसेंटली आठवणारा सांगतो, जनरल बिपिन रावत हे जे आपले जनरल होते मिलिटरीचे, तर त्यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर 8 डिसेंबर 2021ला त्यांच्या विमानाला अपघात झाला. आणि जेव्हा याची चौकशी झाली तेव्हा ह्युमॅन एरर म्हणजे मानवी चूक असं त्याला संबोधलं गेलं. आणि जेव्हा आपण याचा अभ्यास केला म्हणजे या विषयाचा तुझ्या प्रश्नाच्या, तर असं लक्षात आलं की 2017 ते 2022 पर्यंतचे सर्व अपघात हे चौकशीनंतर मानवी चुकीमुळेच झाले आहेत असे म्हटलं जातं किंवा म्हटलं गेलं. 34 पैकी 19 ज्या अपघात आहेत त्यांच्या चौकशीचं हे कारण दाखवण्यात आलं. आणि या चौकशीनंतर पुढे काय होतं की मग दुरुस्ती काय करायला पाहिजे अपघात होऊ नये म्हणून, खास करून ह्युमॅन एररच्या बाबतीमध्ये मग सूचना दिली जाते. जे पायलट आहेत विमानाचे त्यांना ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे, त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सुधारणा केली पाहिजे. परंतु ह्या विमान अपघाताच्या चौकशीत आतापर्यंत तरी षडयंत्राचा कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. पण या प्रकरणामध्ये चौकशी करावी अशी मागणी मात्र सातत्यानं होत आहे. सरकार याला किती प्रतिसाद देते हे आता बघणे गरजेचे आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?